नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शेवटी महाराष्ट्राच्या विधानसभेचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलं आणि त्यामध्ये जी काय अपेक्षित शेरेबाजी धांगडधिंगा व्हायचा तो झालेला आहे. अनेकांनी मला आग्रह केला त्यामध्ये जे काय मारामारी प्रकरण वगैरे झालं त्याच्यावर बोला. मला किळस येतो मित्रांनो, अशा गोष्टीवर बोलणं हे किळसवाणं वाटतं. कारण मी माझ्या उमेदीच्या काळामध्ये एकापेक्षा एक दांडगे आणि राजकारणाला अभिमानास्पद ठरावी अशी माणसं सत्ताधारी आणि विरोधी पक्षात बघितलेले आहेत. केशवराव धोंडगे, दिबा पाटील, उत्तमराव पाटील, मृणाल गोरे, रामभाऊ म्हाळगी, खरंच दिग्गज माणसं बघितलीत. हे आज जे चालतं ते नाक्यावर किंवा कुठच्या बाजारामध्ये क्षुल्लक कारणावरून एकमेकाचे हेवे दावे करत एकमेकाच्या कॉलर पकडायला निघालेली मंडळी यांच्यावर बोलायचं ह्याची सुद्धा आम्हाला लाज वाटते. पण त्यांना त्याची लाज वाटलेली नाही. विधिमंडळामध्ये हा विषय निघाल्यानंतर ज्या प्रकारचे दावे प्रतिदावे केले जात होते आणि त्याच्यावर वेगवेगळ्या वाहिन्यांमध्ये आणि मीडियामध्ये चर्चा चालू होती, तेव्हा त्या आमदारांसकट, राजकारण्यांसकट या पत्रकारांची सुद्धा लाज वाटली. हा चर्चेचा विषय. आपण दगडी चाळीबद्दल बोलतोय, पाकमोडी या स्ट्रीटवरची ती कुठची चाळ आहे दाऊदची त्याच्याबद्दल बोलतोय, की आपण विधानमंडळाबद्दल बोलतोय. कोणाला त्याचं भान नाही. आणि त्यामुळे खूप लोकांनी मला आग्रह केला, पण मित्रांनो, मला असल्या गोष्टीवर बोलायला आवडत नाही. लोकशाही हे मारामारी थांबवण्यासाठीचा व्यासपीठ आहे. गुद्दे नव्हे तर मुद्दे हा संघर्षाचा मार्ग असला पाहिजे. तुम्ही तुमची बाजू मांडा, मी माझी बाजू मांडतो, वाद प्रतिवाद. पण गुद्दे त्याची सुरुवात कोणी केली वगैरे मला त्यात पडायचं कारण नाही. पण असल्या गोष्टी आपण अगत्याने दाखवतो तेव्हा करणाऱ्यांना सुद्धा आपण काहीतरी पराक्रम केला असं वाटतं. आपल्या घरातली तुमच्या वाढलेली लहान मोठी मुलं बघा तुम्ही. ज्या वेळेला घरातलं ते मूल 4-5 वर्षाचं काहीतरी खोळाचार करतं, एका दुसऱ्या वेळेला गंमत असते. पण तुम्ही सातत्याने त्याचं कौतुक करायला लागलात की ते पोर शेफारल्यासारखं अगदी पाहुण्यांसमोर किंवा आपण कोणाकडे तरी पाहुणे म्हणून गेला असताना सुद्धा तो खुळाचार करायला लागतो. कारण त्या मुलाला असं वाटतं की आपण काहीतरी महान पराक्रम करतोय. आणि कधीतरी पालकांना तोंडघशी पडायची वेळ येते. आणि म्हणून याचं भान राजकारण्यांनी ठेवायचं का, पडळकरनी ठेवायचं का, आव्हाडांनी ठेवायचं का, याची चर्चा नंतर करा. आपण काय दाखवावं आणि काय दाखवू नये, एडिटर म्हणून कुठे कैची लावावी याचं भान सुद्धा जेव्हा माध्यमांना राहत नाही, तेव्हा संबंधित सार्वजनिक जीवनातल्या म्होरक्यांनी, नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी दंगा नाच केला तर त्यांना दोषी धरता येणार नाही. त्यांना दोषी धरता येणार नाही. आणि म्हणून मी त्या विषयावर शक्यतो बोलायचं टाळतो. पण या निमित्ताने ज्या काही गोष्टी शेवटचा आठवडा वगैरे वगैरे झाल्या त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या विधानसभेतल्या सहकाऱ्यांनी जी काही दुगाड्या झाडल्या होत्या त्याला एकनाथ शिंदे यांनी सविस्तर उत्तर दिलं. हा कलगीतुरा गेली 3 वर्ष चालू आहे. 3 वर्ष चालू आहे. थांबायचं नाव घेत नाही आणि थांबणार पण नाही. कारण खाई त्याला खवखवे, खाई त्याला खवखवे. एकनाथ शिंदेना या विषयात काडी मात्र इंटरेस्ट नाहीये हे दिसतं. शक्यतो उद्धव ठाकरे, मातोश्री, शिवसेना, शिवसेना भवन या सगळ्या गोष्टींवर एकनाथ शिंदे बोलायचं टाळतात.
आणि ऑब्विस आहे ते की जो यातनामय किंवा दुःखद भूतकाळ असतो तो माणूस विसरायचा प्रयत्न करतो. आपल्याला ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये, आदित्य ठाकरेंच्या काळामध्ये शिवसेनेत वागणूक मिळाली, तो एकनाथ शिंदे यांच्यासाठी यातनामय काळ आहे. आणि तो अनुभव फक्त एकनाथ शिंदे यांचा नाहीये, तो अनुभव इतर अनेकांचा असल्यामुळेच अशी माणसं हळूहळू करत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने, यांच्या भोवती गोळा झाली आणि पुढचा घटनाक्रम घडला. ज्या वेळेला तुम्ही आपल्या बरोबर असलेल्या प्रत्येकाला अपमानित करता, यातना देता, अहो साधं एक घरात पाळलेलं कुत्रं आहे ना, त्याच्या शेपटीवर पाय दिला तर ते कुत्रं सुद्धा चावतं. कारण त्या शेपटीमध्ये कुत्र्याचा जीव साठलेला असतो. त्या वेदना मेंदूपर्यंत जातात आणि ते कुत्रं सुद्धा रिॲक्ट होतं. तर मग माणसासारखी माणसं, जीवाभावाची माणसं, तुमच्यासाठी जीव ओवाळून टाकायला निघालेली माणसं ही जर अपमानित होत असतील तर ती कधीतरी उलटून पलटवार करणार. आणि तेच झालेलं आहे. पण शिवसैनिक म्हणजे आपल्याकडून अपमानित होण्यासाठीच जन्माला आलाय. अशा रीतीने जी वागणूक उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शिवसैनिकांना देत होते, त्यातल्या अगदी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देत होते, त्याची ती सगळी प्रतिक्रिया आहे. आणि ती ओळखली तरच उरलं सुरलं सावरता आलं असतं. पण त्यातून सावरायला कुठे माणूस तयार आहे? एवढं सगळं झाल्यानंतर एक नॉर्मल पद्धत असते. आपण एका पक्षातून बाहेर पडलो की त्या पक्षाला दुगाण्या झाडणं, शिवीगाळ करणं ही उघड गोष्ट आहे. पण गुवाहाटीला गेल्यापासून निदान पुढलं वर्षभर तरी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बाजूला झालेले अनेक शिवसेनेचे आमदार आणि नेते हे कटाक्षाने मातोश्रीच्या विरोधात चकार शब्द बोलायला सुद्धा टाळत होते. आणि मला आठवतं त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी नेमलेला पहिला प्रवक्ता, हो आमच्या सावंतवाडीचे, त्यांचं नाव विसरलो आता, त्या आमदारांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही मातोश्री विरुद्ध चकार शब्द बोलणार नाही, पण ते बोलायची पाळी तुम्ही आणलीत, तुम्ही आणली. आणि अजूनही एकनाथ शिंदे परत परत सांगतात, मला हलक्यात घेऊ नका, माझ्यावर सगळं बोलायची वेळ आणू नका. पण गंमत अशी असते की ज्यांना नागडं व्हायची हौस असते त्यांची बेआबरू तुम्ही कितीही झाकायचा प्रयत्न करा, ते तुम्हाला त्यांना नागडं करायला भाग पाडतात. आणि तीच आजच्या उबाठाची अवस्था आहे. गरज नव्हती हे सगळं व्हायचं. ठीक आहे, ते गेले त्यांच्या वाटेने, तुम्ही जा तुमच्या वाटेने. पण नाही होत मित्रांनो, नाही होत. आणि म्हणून त्या शेवटच्या, काय तो शेवटचा आठवडा वगैरे, त्या ह्याच्यामध्ये जे एकनाथ शिंदेनी भाषण केलं त्यामध्ये उद्धव ठाकरे नावाचा फुगा त्यांनी अक्षरशः फोडून टाकला. जे उद्धव ठाकरे उठता बसता अनाजी पंत वगैरे म्हणून दुगाड्या झाडत असतात, देवेंद्र किंवा अमित शहा यांच्यावर विश्वासघाताचा आरोप करत असतात, शब्द फिरवल्याचा आरोप करत असतात, ते उद्धव ठाकरे किती खोटारडे आहेत, किती दगाबाज आहेत, त्याचा मोठा गौप्यस्फोट या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. खरं तर तो फार मोठा विषय आहे, पण निर्बुद्ध पत्रकारांना त्याचा अर्थ सुद्धा कळला नाही. एकनाथ शिंदे जेव्हा आदित्य ठाकरे वगैरे यांनी केलेले आरोप फोडून काढत होते तेव्हा त्यांनी महत्वाचा खुलासा केला. 2017च्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र सत्तेत असताना सुद्धा पालिकेच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळे लढले. आणि शिवसेना 84 तर भाजप 82, एकमेकाला तुल्यबळ. राज्याचा मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस उरलेली संख्या गोळा करून
मुंबईत सुद्धा भाजपचा महापौर बसवू शकले असते. पण ज्यांना सोबत घेऊन सरकार चालवतं त्यांनाही इतकं अगदी अपमानित करू नये, या सद्भावनेने कुठल्याही पदांची तडजोड न करता बिनशर्त पाठिंबा त्यांनी शिवसेनेला महापालिकेची सत्ता राबवण्यासाठी दिला. आणि ते सगळं करायला त्यांना भाग पाडणाऱ्या माणसाचं नाव एकनाथ शिंदे होतं. एकनाथ शिंदे तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते. ते स्वतः ठाणे महापालिकेची सगळी व्यवस्था बघत होते. आणि मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार, कोण होणार, कुठल्या पक्षाचा होणार, हा गदारोळ चालू असताना अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की महापौर शिवसेनेचा होईल आणि भाजप त्याला पाठिंबा देईल, कुठलंही पद घेणार नाही, रखवालदार म्हणून भाजप काम करेल, वगैरे वगैरे. मैत्रीची किंमत किती मोठी देण्याची क्षमता फडणवीसांमध्ये आहे. फडणवीस हा किती मोठा मनाचा राजकारणी आणि माणूस आहे याची ती साक्ष होती. पण हे करताना देवेंद्र फडणवीसांनी स्वेच्छेने केलं होतं असंच सगळ्यांना वाटलं. अगदी मी त्यावेळेला ब्लॉग लिहायचो, मी पण ब्लॉग लिहिलेला आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी स्वेच्छेने 2017 मध्ये शिवसेनेचा महापौर करायला आणि शिवसेनेला एका एकट्या हाती एक हाती सत्ता पालिकेची उपभोगायला मोकळीक दिलेली नव्हती. तर त्यामागची प्रेरणा एकनाथ शिंदे होते. हा गौप्यस्फोट या काल परवा त्या शेवटचा आठवडा काय म्हणतात त्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी केला की आपण विनंती केली आणि देवेंद्र फडणवीसांनी ती मान्यता केली, दिली आणि शिवसेनेचा महापौर 2017 मध्ये आरामात होऊ शकला. पुढची 5 वर्ष शिवसेना सत्तेत राहू शकली. हे औदार्य होतं मित्रांनो. पण ते औदार्य समजण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे का? ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करता, औदार्याची अपेक्षा करता, की 105 आमदार भाजपचे असले तरी आपल्याला 56 आमदार म्हणून मुख्यमंत्री पद दिलं पाहिजे, ही जेव्हा अपेक्षा तुम्ही करता तेव्हा तुमच्याकडे औदार्य आहे. 82 नगरसेवक असून 84 आमदारांच्या पक्षाला कसल्याही सौदा न करता पाठिंबा देणारा भाजप किंवा देवेंद्र फडणवीस याचा फोन सुद्धा न उचलण्याचं उद्दामपणा उद्धव ठाकरे दाखवतात. मग गद्दार कोण असतो? आणि हा इथपर्यंत नाही, त्याच्याही मागे 5 वर्ष जात आहेत. 2012 मध्ये ज्या वेळेला ठाणे महापालिकेमध्ये भाजप शिवसेनेला महापौर पदासाठी पाठिंबा द्यायला तयार नव्हता आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे नगरसेवकांची संख्या चांगली होती, अशा वेळेला 6-7 नगरसेवक मनसेचे होते आणि एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक राज ठाकरे यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले होते की भगवा फडकायचा आणि शिवसेनेचा महापौर व्हायचा तर तुम्ही पाठिंबा द्या. आणि राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता 2012 मध्ये. 13 वर्षापूर्वीची गोष्ट. त्याच मनसेचे सर्वाधिक नगरसेवक नाशिक महापालिकेत निवडून आले होते. पण तिथे मनसेचा महापौर करायला उभाठा किंवा उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला नाही पाठिंबा. विचारलं तर आमच्याकडे पाठिंबा मागितला नाही असं सांगितलं. मनसेनी राज ठाकरेंनी पाठिंबा मागायला पाहिजे होता. मग उद्धव ठाकरेंनी मुंबई ठाणे महापालिकेसाठी पाठिंबा मागितला होता का? नाही, एकनाथ शिंदे गेले होते तरीही पाठिंबा दिला आणि बिनशर्त पाठिंबा दिला. त्याची परतफेड करण्याची संधी 2012 मध्ये नाशिकला उद्धव ठाकरेंकडे होते पण त्यांनी पाठिंबा दिला नाही. मग अखेरीस भाजपचा पाठिंबा घेऊन
राज ठाकरे यांनी नाशिक महापालिकेमध्ये मनसेचा महापौर बसवला होता. तेव्हा औदार्य नाही, उद्धटपणा हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. आणि मग मनस्ताप किती होत असेल की मुंबई महापालिकेमध्ये 2017ला शिवसेनेचा महापौर व्हावा म्हणून मुंबईचा नसूनही एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांना गळ घातली आणि मान्य करून घेतलं की बाबा ठीक आहे, आम्ही शिवसेनेला पाठिंबा देतो. ते औदार्य उद्धव ठाकरे कधीतरी कुठेतरी दाखवू शकले. आणि याविषयी देवेंद्र फडणवीसांनी कधी खुलासा केला नाही की एकनाथ शिंदेनी केला नाही. 17 पासून 8 वर्ष होऊन गेली, 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण भाजपने पाठिंबा दिला याचं कारण एकनाथ शिंदेने केलेले प्रयत्न होते हे जाहीरपणे सांगण्याचं औदार्य सुद्धा, मनाचा मोठेपणा सुद्धा उद्धव ठाकरे दाखवू शकले नाहीत. आणि ते गद्दार कोणाला म्हणतात? एकनाथ शिंदेला. जिथे तुम्ही तोकडे पडला होता, पाठिंब्याची गरज आहे, तर देवेंद्रकडे पाठिंब्याची मागणी करायला उद्धव ठाकरे गेले नव्हते. त्यापेक्षा वेगवेगळ्या अपक्षांना जोडण्याचं, जुगाड करण्याचं काम उद्धव ठाकरे करत होते. अशा वेळेला महापौर पदाचा मार्ग एकनाथ शिंदेनी सोपा केला आणि देवेंद्रांनी त्यांना प्रतिसाद दिला होता. हा त्या दोघांच्या मनाचा मोठेपणा होता. पण उद्धव ठाकरेंचा कद्रूपणा बघा, आजपर्यंत त्यांनी याविषयी चकार शब्द बोलला नाही. कधी चकार शब्द बोलले नाहीत की का 2017 मध्ये 84 नगरसेवक असताना 82 नगरसेवकांच्या भाजपने आपल्याला महापौर पदासाठी आणि महापालिकेच्या सत्तेसाठी बिनशर्त पाठिंबा का दिला हे जाहीरपणे बोलण्याचे आणि आभार मानण्याचं औदार्य उद्धव ठाकरेंनी कधीही दाखवलं नाही. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसचे असो, राहुल गांधींचे असो, शरद पवारांचे असो, 50-50 वेळ आभार मानणारे उद्धव ठाकरे यांनी एकदाही देवेंद्र किंवा एकनाथचे आभार मानले नव्हते. नाहीतर तेव्हा एकनाथ शिंदेनी जर तो प्रयत्न केला नसता तर भाजप तेव्हाच मुंबईमध्ये आपला महापौर बसवू शकला असता. कारण मुख्यमंत्री आणि राज्याची सत्ता सूत्र भाजपच्या हाती होती. सुटे सुटे नगरसेवक गोळा करणं आणि अगदी शिवसेनेतले सुद्धा मत फोडणं हे अशक्य नव्हतं. हे गेल्या 4-5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेलं आहे. भाजपचाच महापौर बसवायचा तर 2017 मध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस बसवू शकले असते. पण उद्धव ठाकरेंची झाकली अब्रू झाकलेली ठेवावी यासाठी एकनाथ असो किंवा देवेंद्र असो, या दोघांनी केलेले प्रयत्न, याची पोचपावती देण्याचे सुद्धा औदार्य उद्धव ठाकरे दाखवू शकले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मदतीला जा आणि नंतर लाथा खा, हाच जर अनुभव गाठीशी असेल तर तो फक्त एकनाथ शिंदेचा नाही. तो जे जे आमदार गेले, जे जे अगदी मंत्री असताना सुद्धा उद्धव ठाकरेंना सोडून गेले, त्या सगळ्यांचा अनुभव तसाच असणार. म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या भोवती ही सगळी माणसं गोळा होत गेली. नावाजलेला किंवा शिवसेनेचा एक प्रमुख नेता नसताना सुद्धा अचानक इतक्या मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे बरोबर का गेले याचं उत्तर तिथे सापडतं. भुजबळ असतील किंवा नारायण राणे असतील, एवढा मोठा नेता एकनाथ शिंदे नव्हता, पण दिलेल्या शब्दाला जागणारा आणि अडचणीला धावून येणारा आणि दिलेल्या मदतीचं काय असेल ते उपकार लक्षात ठेवणारा, ही त्यांची ओळख होती. आणि त्याच्या नेमकी उलटी ओळख उद्धव ठाकरेंची आहे की केलेले उपकार विसरणारा आणि दिलेल्या मदतीला अपकाराने फेड करणारा. ही जेव्हा उद्धव ठाकरेंची ओळख होती
ती ओळख सुद्धा एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी 2017 पासून 2025 पर्यंत झाकून ठेवली होती. तो फुगा काल परवा एकनाथ शिंदेनी फोडला, की जो काय 2017 मध्ये महापौर होऊ शकला ती देवेंद्र फडणवीसांची कृपा होती. आणि त्यासाठी विनंती एकनाथ शिंदेनी केली होती. परत आणला महापौर हे छाती फुगवून उद्धव ठाकरे सांगत होते, पण ते वाडग्यात पडलेलं दान होतं आणि म्हणून तो फुटलेला फुगा आहे. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.